मिरजेतील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या मिराज साहेब दर्गा येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी भेट देत प्रस्तावित विकास कामांची पाहणी केली। दर्गा परिसरात करावयाच्या सुविधांबाबत सविस्तर माहिती घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या। या भेटीदरम्यान निवासी जिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कणीचे, सार्वजनिक बांधकाम विभागाचा अभियंता कीर्तिकुमार मिरजकर तसेच दर्गा खादिम जमातीचे प्रतिनिधी असगर शरीक मसलत, राजू शरीक मसलत, मुस्तफा मुश्रीफ, अल्ताफ मुश्रीफ, सालार मुलतवली, अल्ताफ मुश्रीफ यांच्यासह खादिम जमातीचे सदस्य उपस्थित होते। राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागाच्या विकास योजनेअंतर्गत सन 2021-22 मध्ये शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार दर्गा परिसरासाठी निधी मंजूर करण्यात आला। त्याअंतर्गत येथे मुसाफिरखाना उभारणी, विविध दुकानगाळे बांधकाम तसेच परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी प्रस्तावित कामांची प्रत्यक्ष पाहणी करून ती वेळेत आणि दर्जेदार पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। तसेच त्यांनी दर्ग्यास गलिफ अर्पण करून दर्शन घेतलं व परिसरातील ऐतिहासिक वास्तूंची पाहणी केली। या भेटीमुळे दर्गा परिसरातील विकास कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। मिरज शहराचा विकास करण्यासाठी विशेषतः मायनॉरिटी सेक्शन जो आहे समाजाचा त्यांचा विकास करण्यासाठी 2021-22 मध्ये राज्य शासनाकडे एक प्रस्ताव पाठवण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये मिरजमधील ही इतिहास प्रसिद्ध अत्यंत पवित्र असलेल्या हजरत मिराज साहेब दर्गा यांच्या दर्ग्यामध्ये आपल्याला मुसाफरखाना प्लस शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि या परिसरामध्ये काही नवीन बांधकामं किंवा काही दुरुस्ती आपण म्हणूयात ते करण्याची ॲक्च्युली ट्रस्टची खूप इच्छा आहे आणि त्याची पाहणी करण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे। आणि या अनुषंगाने मी आपल्याला एवढंच सांगतो की ह्या गोष्टी आपण जेवढ्या लवकरात लवकर करू तेवढ्या मिरजमधलं हजरत साहेबांच्या दर्ग्याला येणाऱ्या लोकांची संख्या वाढेल आणि त्याचबरोबर संगीताची सेवा जी पिढ्यानपिढ्या इथे काही घराण्यांनी पीर साहेबांना मिरा साहेबांना जी दिलेली आहे त्या सेवेमध्ये सुद्धा आपल्याला वाढ घेता येईल आणि ही सेवा ही आपल्याला अख्ख्या देशासाठी अधिक खुली करता येईल। तर त्या दृष्टीतून जे काही विकास पाहिजे ते ट्रस्टींबरोबर आज आम्ही चर्चा करत आहोत आणि त्यानुसार आम्ही तसे प्रस्ताव शासनाकडून पाठवून मान्यता घेण्याचा आम्ही प्रयत्न करू। आम्हाला ट्रस्टीजनी जर का मान्यता दिली तर ती पण आम्ही करू।